घारेनं आमच्या बरेचसे गोगावे बोलण्याचा अधिकारच नाही. त्या घारेंनी महायुतीचा यांनी धर्मच पाळला नाही. त्यांनी उघड विरोधात बंड केलं. आणि मी सांगेन तुम्हाला, राष्ट्रवादीच्या लोकांनी मतदान केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांना आमच्या आमदारांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. पण मी सांगू इच्छितो की खासदार सुनील तटकरेला महायुती म्हणून आमचे श्रीवर्धनचे लोक असतील, आमचे महाडचे लोक असतील, आमचे अलिबागचे आमदार असतील, या सर्व लोकांनी, पेंटचे असतील, सर्व लोकांनी पक्षाचा आदेश, आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश म्हणून आम्ही खासदार, एकमेव खासदार, या महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून देण्याचं काम शिवसेना आणि युतीने केलेलं आहे. आणि केवळ त्याची लाज राखण्याचं काम आमचे केलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्यावेळेस ते बोलत होते, मी खासदार राष्ट्रवादीचा नसून मी महायुतीचा खासदार आहे. परंतु 5 महिने नाही गेले तर त्यांनी ताबडतोब त्यांनी त्यांचं रूप दाखवलंय आणि आमच्या विरोधात काम करतायत. झालेल्या निवडणुकीमध्ये, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवी असतील, आमचे आमदार भरत शेठ असतील, यांच्या विरोधात उघड लोकांना काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच भरत शेठ मंत्री झाले तर पालकमंत्री होऊ नये म्हणून हा त्यांचा खटाटोप चाललेला आहे. आणि त्यांच्या बगल बच्चांना जे मुलाखती या सांगतायत ते अत्यंत चुकीचे असून आमचं चॅलेंज आहे, त्यांनी कुठेही रस्त्यावर यावं. आज ते म्हणतात की आम्हाला फिरून देणार नाही. मी सांगू इच्छितो की आमचे गैबी म्हणाले, आमचे माणगावचे, की शिवसैनिकांना फिरून देणार नाही. मी आत्ताच सांगतो, त्यांना तिच्या घरासमोर येतो, कुठे येऊ ते सांगावं. त्या ठिकाणी सुभाष केकाने कार्याध्यक्ष आमच्या संपर्क प्रमुखावर बोलले की प्रमुखाचा संपर्क फक्त 7 वाजता असतो. अरे तुला काय माहिती, तू तुझ्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणार माणूस मंडळी आहोत. आणि म्हणून मी त्याचे बगल आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, ज्यांनी आता मार्गदर्शन केले, ते आमचे तालुका प्रमुख मनोज शिंदे, आमचे उस्मान रोहेकर, सर्व पदाधिकारी आणि माझे पत्रकार बंधू भगिनी. खूपसा समाचार आमच्या तालुका प्रमुखांनी घेतलेला आहे. ही वेळ का आली आणि कुणामुळे आली याचंही सुद्धा संक्षिप्त त्यांनी माहिती सांगितलेली आहे. माझा मुद्दा असा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरेंना असं वाटतं की माझ्यापेक्षा कोण मोठा होता कामा नये. रायगड जिल्ह्यामध्ये मी जे करीन तेच होईल, पण असं होणार नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा, प्रत्येकाला मोठं होण्याचा अधिकार आहे. याचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर सुनील तटकरेने ज्यांच्यामुळे मोठे झाले त्यांच्याशी सगळ्यांशी गद्दारी केलेली आहे. आदरणीय अंतुरे साहेब असतील, आदरणीय शरद पवार असतील, आदरणीय अशोक साबळे असतील, या ठिकाणी कैलासवासी माणिकराव जगताप असतील, अशा अनेक लोकांशी गद्दारी केलेली आहे. नवे तर भाई पाटीलकरांना सुद्धा घरी बसवण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे, असं माझा त्यांच्यावर आरोप आहे. म्हणून मी सांगतो, 1 तारखेला आमचे नामदार भरत शेठ गोगावले यांचा जो वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात झाला. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे बॅनर लागले. आणि हा माणूस ह्या रायगड जिल्ह्यामध्ये मोठा होतोय, ही खऱ्या अर्थाने पोटदुखी तटकरे आणि तटकरे कुटुंबाला पडलेली आहे. आणि त्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी ध्यास घेतलेला आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला की पालकमंत्रीपद खऱ्या अर्थाने हिशोबाने म्हटलं तर ज्यांचे आमदार जास्त त्यांना पालकमंत्री असं अजित पवारांचं वक्तव्य होतं. आणि मग एक पालकमंत्री पदासाठी एवढा घटाटोप केल्यामुळे रायगड जिल्ह्यातलं वातावरण दूषित करण्याचं काम जे आहे ते काम सुनील तटकरे आणि त्यांच्या लोकांकडून केले जात आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या जाते. घारेला काय अधिकार आहे हो?